अगदी चटपटीत झटपट बनवून तयार होणारे आंबट गोड चवीचे लिंबाचे क्रश लोणचे कसे बनवायचे ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। हे लोणचे खूप दिवस टिकते व अगदी कोणालाही सहज बनवता येईल एवढे हे सोपे आहे। चला तर मग कसे बनवायचे ते बघूया। यासाठी पातळ सालीचे लिंब घ्यायचे। याला तुम्ही लिंबाचा जाम देखील म्हणू शकता। इथे मी 15 लिंब घेतलेत। मी सर्व लिंब पूर्ण कापून घेतली। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी लिंबामधील बिया अशा प्रकारे काढून घेतले। लहान मुलांना देखील हे लोणचे आपण डब्यामध्ये देऊ शकतो। बाहेरचा जॅम खाल्ल्यापेक्षा हे लोणचे दिलेले केव्हाही उत्तम। येथे एक मोठी वाटी लिंबाचे फोडी झालेले आहेत। त्या पूर्ण फोडी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतल्या व त्याला मिक्सरमध्ये फिरवून घेतलं। आता इथे जो आपला क्रश तयार झालेला आहे तो एक मोठी वाटी क्रश झालेला आहे तो एका कढईमध्ये मी घालून घेतला। आता यामध्येच मी साखर घालून घेतली। एक मोठी वाटी क्रश होता म्हणून मी 1.5 वाटी साखर घालून घेतली। हे प्रमाण अगदी अचूक आहे। या प्रमाणात जर तुम्ही साखर घातली तर तुमचं लोणचे अजिबात बिघडणार नाही व चवीलाही योग्य होईल। जर तुम्हाला कमी जास्त साखर वाटली तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। यामध्ये मी 1 मोठा चमचा लाल तिखट घालून घेतले व सर्व हे मंद आचेवर छान ढवळत शिजवून घेतले। साखर पूर्ण विरघळून साखरेला पाक सुटेपर्यंत मी हे शिजवून घेतले। यामध्येच मी 1 मोठा चमचा मीठ घालून घेतले। म्हणजे पोहे खायच्या चमच्याने ते मीठ 2 चमचे एवढे झाले। आता इथे लोणच्याला छान उकळी आलेली आहेत। लोणचे सतत ढवळत राहायचे नाही तर ते बुडाशी लागू शकते। या लोणच्याला पाक होतपर्यंत चांगले शिजवून घ्यायचे। लोणचे छान शिजले तरच ते खूप दिवस टिकून राहते। हे बघा आता अशा प्रकारे लोणच्याला पाक आलेला आहे। एकतारी पाक होतपर्यंत लोणचे शिजवून घ्यायचे। इथे मी दाखवलेलं आहे त्याप्रमाणेच लोणच्याला पाक आला पाहिजे। हे बघा इथे आपला तार सुटत आहे। एकतारी पाक आपला तयार झालेला आहे। अशा प्रकारे व्हायला लागले की गॅस बंद करून द्यायचा। अशा प्रकारे आता आपले लिंबाचे क्रश लोणचे हे बनवले गेले आहे। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका।